नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. त्या सिंहाने केतनला ढकलल्यानंतर महाराष्ट्र नाही देशभरामध्ये जे काही वादंग पेटलं आणि ज्या प्रकारे ती सगळी घटना समोर आली, ती घटना निश्चित चुकीची आहे, निश्चित. त्याच्यानंतर मी अनेक व्हिडिओ बनवल्या. कालची जी आपली व्हिडिओ होती ती म्हणजे की लोहगडाचं नाव नाहक खराब केलं जातं, नाहक. काय तिच्या आयला त्यांचा लफडा-लुफडा प्रेम, ती झाली कोण कुठली तिच्या आयला आणि आपल्याच महाराष्ट्रात राहतात म्हणून कुठे त्या लोहगडावरती जाऊन, कारण हे ट्रेकिंगवाले आहेत ना, ट्रेकिंगवाले हे 40 ते 50% परप्रांतीय पोरं असतात ही सगळी, की फक्त ट्रेकिंग. त्यांना काय महाराजांचं वगैरे इतिहासाचं एवढं काही त्यांना घेणं देणं नसतं. ती फक्त एन्जॉय करायची, आपली गर्लफ्रेंड आपण चुमाचाट्या करायच्या आणि बोंबलत फिरायचं. हे असल्या करणारी सगळी अर्धी पोरं तर याच पद्धतीची आहेत. आणि त्या लोहगडावरून त्याला ढकलून दिल्यानंतर त्याच्या लोहगडाचं आपलं नाव खराब केलं जातंय ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका बाजूला आणि या सिया पॉईंट द्या, सिया पॉईंट नाव द्या. त्या ह्याला जोड्याने हाणले पाहिजे, असलेल्या लोकांना जोड्याने मारले पाहिजे. ते आपल्या प्रतीकांचं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचं असं नाव देशाबाहेर किंवा देशामध्ये कशा पद्धतीनं जातंय, तर तिथं ढकलली तिला म्हणून आम्हाला लोहगड कळला किंवा आम्हाला तो पाहण्याची उत्सुकता आहे. याच्या आधी कधी पाहिलं नाही. म्हणून मी म्हटलं ना, आम्हाला कधी आमची हिरकणी ज्या कड्यावरून चढली, तो कडा आम्हाला कधी पाहण्याची एवढी ही उत्सुकता वाटत नाही. कधी आम्हाला आमचा जिथं महाराजांनी प्रतापगडावरती अफजल खानाला पाडला, तो कधी जाऊन व्यवस्थित त्याचा अभ्यास करता येत नाही. तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करता येत नाही ना. आम्हाला तानाजी मालुसरे ज्या कड्यावरून चढले त्या सगळ्या गोष्टीची कधी उत्सुकता आहे. पण सिंहानं केतनला ढकलला, इथं आम्हाला इंटरेस्ट एवढा मोठा, तर काय सांगावं. असोत त्या सिंहाने, मी तुम्हाला एक गोष्ट सरळ सांगू का, ती सिंहा, ती पोरगी हरामखोर आहे, ती पोरगी नालायक आहे, ती पोरगी मेंदूनेच, तिचा गुडघ्यातच मेंदू आहे. कारण एवढं सगळं होताना ते पोलीस तिला घेऊन वगैरे जात आहेत, ती मधलं बोट करून दाखवते अशा पद्धतीनं. कोणाला? तुम्हाला सर्वांना, या व्यवस्थेला, या सिस्टमला. तिला काही घेणं देणं पडलेलं नाही, तिला काही फरक पडत नाही. तिला माहिती आहे आपण याच्यावरून त्याच्यावर ढकललं ना, विषय संपला, बाकी काही होणार नाहीये. आता नक्की तिथं त्यांनी त्याला हाताने ढकलला, नक्की कशा पद्धतीनं ढकलला, काय पोलीस पुढे तपास करतीलच. पण ती पोरगी किती उर्मट आहे हे दिसून येते. त्या जेलमध्ये गेल्यानंतर काहीतरी बिअरची मागणी त्याने केली, त्याच्यानंतर काहीतरी उलट सुलटच सांगत सुटले, काहीतरी अर्वाच्य भाषेमध्येच बोलत बसले. ही पोरगी गॉन केस होती, गेलेली केस होती, हरामखोर होती. आणि अशा अनेक अनेक मुली ज्यांचे एक्सटर्नल अफेअर्स, एक एक, दोन दोन, तीन तीन, चार चार अफेअर करायचे आणि मग लग्नाची वेळ आली की ज्याच्यासोबत लग्न करतोय त्याच्या अख्ख्या आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं. अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, याच्यामध्ये तिला जेव्हा त्या मुलीला जे काही प्रकरण घडलं, तेव्हा त्या मुलीचा बाप हॉस्पिटलमध्ये पडून अंथरुणावरती अगदी सांगत होता, फाशीची शिक्षा द्या, हे द्या, ते द्या, सगळं करा, असं करा, तसं करा. फांसी की सजा अगर अदालत में साबित होता है कि सिया ने ये किया है तो उसे भी फांसी की सजा दीजिए, मैं तो बोलूंगा। आप होशो हवास में यस, मैं पूरे होशो हवास में बोलता हूँ, जो भी इसमें आरोपी मिलेगा, उसमें भले कोई भी हो, मेरी बेटी क्यों ना हो, उसे भी फांसी की सजा होनी चाहिए। आणि काल जेव्हा तिनं बोट दाखवलं तेव्हा म्हणतोय की नाही, तिच्या बोटाला लागलं होतं. एवढी त्याला काळजी. कि वो जो सिया पे सवाल उठ रहे हैं कि वो कुछ उंगली ऐसा दिखा रही है, एक्चुअली वैसा वो कुछ भी नहीं है। जब पुलिस वेरिफिकेशन के साथ घर पे वो आई थी, उस टाइम की बात है कि उसकी 2 उंगली गाड़ी के दरवाजे में थोड़ी आ गई थी, तो उसने एक हाथ पे बैंडेड बांधी हुई है और एक उसकी उंगली पूरी सूजी हुई है, उसका नेल्स भी पूरा ब्लू पड़ा हुआ है। एवढी त्याला काळजी. म्हणजे मी तर त्याचं अभिनंदन केलं होतं की ज्याला कुठेतरी हा बाप त्या मुलीला तिने गुन्हा केलाय म्हणून तिला फाशीची शिक्षा द्या असं म्हणतोय. पण एकीकडे आता वाचवण्याचे देखील प्रयत्न सुरू झालेत की जाऊ द्या, मरू द्या, काहीतरी झालं असेल पण आपली मुलगी वाचवून घेऊया. अशा, कारण शेवटी आई बापाचं काळीच. ते म्हणतात ना, ते एक गोष्ट ऐकले का, कान चावतो किंवा जीभ चावते ती आई तुरुंगात मध्ये असते, ती त्या पद्धतीची गोष्ट. म्हणजे किती झालं तरी पोटचोळ्या सगळ्या लोकांना नको त्या गोष्टींचा. माणूस चुकीचा असला तरी त्याला बरोबर करून घ्यायचं, असली घाणेरडी वृत्ती आपल्या समाजामध्ये, म्हणून असल्या घटना घडतात. तो टकला होता, तो काय त्याचं विगच लावली होती, तो काय चामूस होता, अशा पद्धतीचं तिला वाटत होतं. जसा काय हा कोण दुसरा केतन, दुसरा कोण आहे तो, जसा काय मोठा तिच्याला जॉन सिनाच आहे, तसा हिचं सगळं भागवतोय जसा तो. असली घाणेरडी वृत्तीची मुलगी आणि तिने खून केलाय, तिला फाशीची शिक्षा देऊन तिचा विषय मिटवून टाकायचा. तिच्या आयला हे पोलीस पण टाइमपास आणि सगळी व्यवस्था पण टाइमपास करत बसले. पैसावाले आहेत हो, पैसावाले आहेत. आज ना उद्या ते सुटतील, काय होतील काही सांगू शकत नाही आपण. पण त्या केतनच्या घरावरती जे काही आज संकट कोसळले ते फार मोठं आहे, फार मोठं आहे. आज त्याचे आजोबा केलेत, आज त्याच्या आजोबांचे निधन झाले आणि ते आजोबा या सगळ्या टेन्शनमध्ये, माझा नातू गेला आणि अशा पद्धतीनं सगळी गोष्ट घडली. आमचं नाव खराब झालं तर झालं, ते विषय सोडून द्या, पण माझा एक सोन्यासारखा मुलगा गेला, नातू गेला आणि त्या सगळ्या धक्क्यातून सावरू शकत नव्हते किंवा सावरले नाहीत आणि त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. निश्चित कोणालाही वाटणं हे साहजिक आहे. कारण एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण स्वीकारायला जातो, ज्या सियाला ते स्वीकारायला जात होते, त्या सियाने जर आपल्या मुलाला संपवलं असेल तर कोणाला ती या अशा मुलीबद्दल कौतुक वाटेल आणि कोणाच्या घशाखाली अन्नाचा कण जाईल अशा पद्धतीची गोष्ट असेल तर. त्यामुळे बाबांनो, मुली वगैरे करताय तुम्ही, तुमच्या मुलांना वगैरे व्यवस्थित बघा काय आहे, कसं आहे, काय नाही. नंतर अनेक संसार लग्नानंतर उद्ध्वस्त झालेत.
अनेक अनेक संस्था. असंही नाही की फक्त मुलीच दोषी आहेत, नाही, अनेक मुलंही त्या पद्धतीची आहेत. त्यामुळं मुलं असे किंवा मुली असो, तुम्ही जेव्हाही अशा काही गोष्टी कराल लग्नाच्या, तो तुमचा काळ गेला. म्हणजे आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये आईला नवऱ्याने मारली काय बाईला किंवा बाईचं किंवा काय असेल तरी दोन्ही बाजू या सामंजस्याच्या होत्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी आतापर्यंत हे संसार टिकले. आताची पिढी ते करू शकत नाही. आता ते फाट्यावर मारतीला निघून जाते. आजकालची पोरगी म्हणते चल मला काय तुझी घेणं देणं नाही, मी बॅग भरते आणि चालले मी माझ्या घरी. अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्याच्यामुळं फुंकून ताक प्या. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी करताना व्यवस्थित करा, विचाराने करा. कारण आत्ताचं जग, आत्ताची दुनिया फार फार विचित्र झाली आणि त्याच्या केतनवरती, त्याच्या घरावरती जे काही दुःख आलंय ना, ते आपण खरोखर समजू शकतो की नक्की काय आहे. पण त्या सियाला फाशी जर झाली नाही तर मग त्या केतनला नक्की मारला कोणी हे देखील महत्वाचं आहे. आणि असंही होऊ शकतं ती सिया आहे ना, ती त्या चेतनला देखील फसवू शकते. आता त्याच्यावर सगळं टाकून द्या, मरा तिकडे तिच्या आईला कोणाला तरी अडकवायचं रे. आणि मग असं जर झालं तर तिच्या आईला एका मुलीच्या मागे 2 जणांचे बळी जातील एवढं मात्र नक्की. आणि एक फार मोठी घटना की घडेल आणि त्याच्यातून कोण डोळे उघडतील याच्या पुढच्या पिढ्या असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. कारण या सगळ्या गोष्टींवरती हास्यास्पद कॉमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी करणारी ही पिढी, ज्यांना असल्या काही गोष्टींचं काही घेणं देणं नाही. मेम्स बनवतायत, मेम्स कितीतरी व्हायरल होत आहेत, काय काय बनवतात, काय काय चाललंय त्याच्याविषयी काय विचारायची हेच नाहीये. त्यामुळे आजची पिढी या गोष्टींमधून काही शिकेल असं मला तरी वैयक्तिक वाटत नाही. बाकी तुम्हाला काय वाटतं सगळ्या प्रकरणाविषयी मला आवर्जून कळवा.